आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीने उचलून उठेल. माझा या हिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला जाहीरपणाने सांगणार, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय. एकट्या छगन भुजबळच्या ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा, महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये. छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही. सरकारनं आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे. मायबाप मराठ्यांना तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही. 4.5 घंटे झाले तुम्ही उन्हात चालताय. पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी उन्हाचे चटके सोसल्याशिवाय आपले मराठ्यांचे करोडो लेकरं असणारे सुखात बसणार नाहीयेत. आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारला माझी विनंती, आक्रोश समजून घ्या. हिंगोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्यात आज भगवं वादळ दिसतंय. जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरती अन्याय केला, आता जसं झालं तसं पुन्हा होईल. परत आपल्याला म्हणायचं नाही भाऊ काय झालं, परत माया मांडीला मांडी लावून चिटकून येऊन बसली. मला म्हणते पाटील काही करा, फक्त पाडा बनू नका.